नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर आता आपण आहोत वाई तालुक्यातील पांडवगड या किल्ल्यावरती. हा किल्ला म्हणजे वाईचा मुकुटमणी असं म्हणूनही ओळखला जातो. तर इथून आपल्याला समोर हा दिसतोय तो वैराटगड, इकडे पाचगणी, समोर महाबळेश्वरचा भाग आणि हा आहे तो संपूर्ण धोम धरणाचा जलाशय. त्याच्यामागे तो कमळगड, नवरा नवरीचा डोंगर, त्याच्यामागे कोळेश्वराचं पठार, इथं मागे दिसतंय ते केंजळगड आणि त्याच्यामागे रायरेश्वरचं पठार. हा विस्तीर्ण परिसर आपल्याला पांडवगडावरून नजरेस पडतो. तर पांडवगड आपण धावडी गावातून एक दीड एक तास चालत आलो तर आपण पांडवगडावर येऊन पोहोचतो. आणि पांडवगडावर बघायचं झालं तर दोन उद्ध्वस्त प्रवेशद्वारांचे अवशेष आणि वरती आल्यावर एक मारुतीचं मंदिर, चुन्याचा घाणा आणि पांडवजाई देवीचं मंदिर आणि 17 ते 18 पाण्याची टाकी हे आपल्याला बघायला मिळतात. तर जर तुम्हाला किंवा शांततेचा कोणता ट्रेक अनुभवायचा असेल, म्हणजे गर्दीचे ठिकाण टाळून जर शांत किल्ला अनुभवायचा असेल तर पांडवगड या किल्ल्याला नक्की भेट द्या. आणि याच्यावरील जो अनएक्सप्लोर्ड इतिहास किंवा जो किल्ला थोडासा अपरिचित आहे तो नक्की बघा. जय शिवराय.